शेतकरी मित्रांनो, अखेर पावसाची प्रतीक्षा संपलेली आहे. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला आहे. पण आता शेतकऱ्यांनी पेरणी झाल्यानंतर पावसाची प्रतीक्षा ही संपलेली आहे. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये बुधवारी 15 जुलैपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सुरुवात होणार आहे. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. त्याचबरोबर आपण कोणत्या भागामधून म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपण सविस्तर बुधवारी 15 जुलैचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या परिसरामध्ये पावसाची दिवसभरात काय परिस्थिती असणार आहे. पण पुन्हा एकदा पावसाचा कमबॅक होणार आहे, म्हणजेच 15 जुलैला होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, आपण जर माणगाव, महाड, मंडणगड, दापोली, खेड, दाभोल, चिपळूण, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा, कर्जत हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये हलका पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी, त्याचबरोबर भोर, वाई, सातारा, कारेगाव हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा जो पाऊस असणार आहे इकडे बारामती, त्याचबरोबर फलटण, कात्रज, दौंड, त्याचबरोबर केडगाव या परिसरात देखील हलका पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर शिरूर, मंचर, तर खेड, त्याचबरोबर जुन्नरमध्ये देखील पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर इथं आपण बघू शकतो शहापूर, कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, पेण, अलिबाग, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, वसई, विरार, त्याचबरोबर वडा, बोईसर, धानू, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, निफाड, चांदवड, मनमाड, त्याचबरोबर येवला, त्याचबरोबर कोपरगाव, वैजापूर, नांदगाव, मालेगाव, नामपूर, सटाणा, त्याचबरोबर पेठ या भागात देखील, दिंडोरी या भागात देखील हलका पावसाला या भागात देखील सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. कारण पुन्हा एकदा पावसाचा कमबॅक हा महाराष्ट्रात झालेला आहे. आपण जर अंबळनेर, त्याचबरोबर जळगाव, यवल, भुसावळ, रावेर, त्याचबरोबर मलकापूर, बोदवड, बुलढाणा, चिखली, त्याचबरोबर आता या परिसरात बुलढाणा परिसरात देखील म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होऊन मुसळधार नाही पण रिमझिम पावसाला या भागात देखील सुरुवात होणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण जर अकोला, अकोट हा परिसर बघितला, धरणी, अचलपूर, खामगाव, त्याचबरोबर अमरावती या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. पाऊस नाही आहे पण ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे. यवतमाळ, त्याचबरोबर अरणी, पांढरकवडा, वर्धा, हिंगणघाट या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, रामटेक हा परिसर बघितला तर या भागात म्हणजे हलका पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इकडे अक्कलकोट, त्याचबरोबर नलदुर्गा, सोलापूर, विजयपूर हा जर परिसर बघितला, धाराशिव, बार्शी, लातूर, केज, बीड, माजलगाव, तर या परिसरात जर आपण बघितलं तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, कर्जत, दौंड, बारामती या परिसरात रिमझिम पाऊस हा पडणार आहे. विटा, त्याचबरोबर सांगलीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा हवामानाचा व्हिडिओ आहे. कारण बुधवारी 15 जुलैला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाची एंट्री ही झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी हा जो पाऊस असणार आहे या पावसामध्ये वादळी वातावरण देखील जास्त प्रमाणात असणार आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे, म्हणजे रिमझिम पाऊस आहे. पण येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. पण 15 जुलैपासून जर बघितलं तर महाराष्ट्राच्या असंख्य परिसरामध्ये पावसाची सुरुवात ही झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.